दुसऱ्या अभंगात श्रीमंत तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात. ऐका रे बाबा, तुम्ही आम्ही सर्वजण या विश्वामध्ये जन्माला आलो, या भूतलावरती जन्माला आलो. ऐका रे बाबा, मिळालाय तुम्हा आम्हाला अनमोल असा हा माणसाचा जन्म. याच्या आधी कधी मिळाला नाही, इथून पुढे कधीच मिळणार नाही. मग काय करा? असंच राहू द्यावाच. काय करा? असंच राहू द्यावाच. काय करा? माणूस म्हणून जन्माला आला या एक करा. ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलो, ज्या भगवंताने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं, जो या जगाचा मालक आहे, जगाचा चालक आहे, अख्ख्या विश्वाचा ब्रह्मांड नायक या, तो पंढरीश पांडुरंग परमात्मा जीवनामध्ये आपलासा करा. महाराज तुम्ही सांगता आम्हाला माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर देव प्राप्त करा. इको कमीच करा. हा, आणि एकेकाळी तुम्हीच म्हणता देवापाशी जाणं सोपं नाही. एक पॉईंट ठेवा असा, म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यावर देवाकडे जा सुद्धा म्हणता, आणि देवाकडे जाणं सोपं नाही म्हणता. जरा सोपं करून सांगा, देवाकडे जायला करावं काय लागल? हरिप्राप्तीश उपाय करावे संताची ते पाय. अगोदर आम्हाला ज्ञानोबराया तुकोबराया संत बाळूमामाच्या दारामध्ये जावं लागत, आणि संताच्या दारात गेल्यावर आहे काय? हे तो एक संत ठाई लाभ पायी उत्तम. मामाच्या दारात आल्यानंतर उत्तम असाला बाळूमामाच्या दरबारात या. जर उत्तम असाला मामांच्या दरबारात, मामाच्या चरणात, आम्ही करायचं काय? बाकी काही करू नका, तुम्ही संत बाळूमामाचा दास व्हा. महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही संत बाळूमामाचा दास हो, ज्ञानोबराया तुकोबराया स्वामींचा दास हो. पण समजा आम्ही संताचं दास झालो तर फायदा काय होईल? पुढे आस ना, पुढे आस म्हणजे बाबा हो तुमच्या आशाने इच्छा उरत नाही. असं संत करतात काय? एरवित्त नाही. उद्धाराचं साधन म्हणजे संत कृपा करतात, आणि त्यातही सहसा संताची कृपा कुणावर होत नाही मामा. आणि त्यातली त्यात तुम्ही काळजीपूर्वक ऐकताय म्हणून सांगतो, बाळूमामाची कृपा तर लवकर कुणावर होत नाही. नाही नाही नाही, मामाची कृपा होतच नाही. एखाद्यावर सहसा एखाद्यावर झाली, चुकून एखाद्यावर जर मामाची कृपा झाली की तुकाराम महाराज सांगतात, कल्पांती ही सरेना, कधीच न सरावी एवढी कृपा संत बाळूमामा तुमच्या आमच्यावरती करतात. एकदा का मामाची कृपा झाली की मग मात्र आम्हाला देवापाशी जाणं सोपं होतं. मग देवापाशी गेल्यावर करायचं काय? तुकोबराय म्हणले, मामाची कृपा सामान्य नाही. मामाची कृपा झाल्यावर देवापाशी जाता येतं, पण मामाची कृपा सामान्य नाही. अख्खं जग आपल्यावरती कृपा करतं, दया करतं, प्रेम करतं, स्वार्थया. पण या जगाच्या पाठीवर आपल्यावरती निस्वार्थ भावनेने एक प्रेम करणारे फक्त दोनच व्यक्ती, एक म्हणजे आपली आई, दुसरा म्हणजे बाप आहे. मायबाप या दोन गोष्टी सोडल्या अख्खं जग स्वार्थी कृपा करतं, फक्त आईबाप निस्वार्थ भावनेने कृपा करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मामा तुमच्या दारात आल्यानंतर अख्खं जग आमच्यावरती कृपा करतं स्वार्थी, पण मामा तुमच्या दारात आल्यावर तुम्ही आमच्यावरती सेवा केल्यावर निस्वार्थ भावनेने कृपा करता. कुणाप्रमाणे? तुम्ही संत माईबाप कृपावंत. तुकाराम महाराज म्हणतात, मामा तुम्ही संत आहात, माझी आई आहात, माझे बाप आहात, कृपावंत आहात, दयावंत आहात, करुणावंत आहात. तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही. काय मी पतित कीर्तिवानो? का हो तुकाराम महाराज, का तुम्ही बाळूमामाच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही? तुम्ही पतित म्हणून घेता स्वतःला. पतित म्हणजे काय हो मामा? पतित तुकाराम महाराज म्हणतात मी पतित या. पतित म्हणजे पात्रता नसलेला. आपल्या गावठी भाषेत म्हणतात मग लायकी नसलेला. त्याला काय म्हणायचं? पात्रता नसलेला. तुकाराम महाराज काव तुम्ही म्हणता तुमची पात्रता नाही? आताच्या मापामध्ये मोजाय जाल तर तुम्ही गरीब आहे का? संत तुकाराम महाराजांची श्रीमंत आहे का? सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराया. ज्ञानानं श्रीमंत, अधिकारानं श्रीमंत, वैराग्यानं श्रीमंत, सगळ्या संतात परिस्थितीनं श्रीमंत तुकाराम महाराज. किती श्रीमंत? संत तुकाराम महाराजांच्या घरी 527 एकर जमीन या. किती? 527 एकर जमीन या. आणि 25 बैलगाड्या भरून इंद्रायणीच्या डोहामध्ये कर्जाच्या वह्या बुडवल्या, आणि अनेक गोरगरिबांना कर्जमुक्त करणारं जगातलं पहिलं सरकार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. एवढं सामर्थ्य. अहो 527 एकर जमीन तुकाराम महाराजांच्या घरी. यात नवल काय? तुकाराम महाराजांचे सासरे पुण्याचे जहागीरदार आबापंत गुळवे सरकार, त्यांच्या घरी 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. अयो किती? 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. नाही परत आहे का अजून एकदा? 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. आमचा एकरच असतो. आणि तो बी कारखाना कवाच जाळल्याशिवाय नेत नाही, तरी आमचं गडी छाती काढून चालतात. आज तुकाराम महाराजाला किती गर्व पाहिजे. तुकोबराय म्हणले, मी श्रीमंत, मी जहागीरदार, माझ्या घरी हे बाळूमामाचा दरबार आहे. संत बाळूमामाच्या दारामध्ये आल्यानंतर गरीबाला तरी त्या परीला, श्रीमंताला तरी त्या परीला. मामाच्या दारात आल्यानंतर किती श्रीमंताला त्याला पदरात घेतला जातो या, आणि किती गरीबाला तरी पदरात घेतला जातो. का तर मामाच्या दारात आपण पारिके नाही तेथे इथं आपबल भाव नाही. सगळ्याला सामावून घेणारा बाळूमामाचा दरबार. म्हणून तुकोबराय म्हणतात,
ह्या मामाच्या दरबारात दुजा भाव नाही. गरीबाला तिथंही श्रीमंताला तिथंही, आंधळाला पांगळाला तिथंच या. ह्या मामाच्या दरबारात दुजा भाव नाही. स्त्री या पुरुष या कुणी या, मामाचा दरबार सगळ्यांसाठी. उलट मामाने सांगितलं ह्या दरबारामध्ये गरीब या श्रीमंत या, लहान या मोठं या, स्त्री या पुरुष या, मामांनी कुणाचा दुजाभाव केला जात नाही. मामाच्या दरबारात दुजाभाव केला जात नाही. मामाने कुणाचा दुजाभाव केला नाही. उलट बाळू मामाने हात तळावर सांगितलं, ए कुणी पण या रे, या रे या रे लहान तोर याती बलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कवना दे. या रे लहान तोर याती बलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कवना दे कवना दे. अरे संत बाळू मामा तुकाराम महाराज म्हणतात, मामा तुमच्या दरबारात दुजाभाव नाही. गरीबाला तिथे, श्रीमंताला तिथे, लहानाला तिथे, मोठा तिथे या. मामाच्या दरबारात दुजाभाव नाही. तर सगळ्याला म्हटलं जातं यारी यारी लहान थोर किंवा याती भरती नारी नर किंवा सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्याला सामावून घेणारा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याचे निष्ठावंत भक्त संत बाळू मामा तुकाराम महाराज म्हणतात, मामा तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही. काय मी पतित कीर्तिवानू का हो बाळू मामा, का का तुकाराम महाराज तुम्ही बाळू मामाच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही? कारण मामा या जगामध्ये आले, या विश्वामध्ये आले, या भूतलावरती आले, त्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. आज या जगाची भ्रमंती करत करत आदमापूरचा देव या 4 नंबर पालखीद्वारा आपल्या या डोंबाळवाडी भूमीमध्ये आला. त्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. का मामाच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही? कारण मामा या डोंबाळवाडी भूमीमध्ये आले, त्या पाठीमागचं कारण या कारण आहे या, ते एक मूळ कारण या, फक्त एकच कारण या, उद्धराया जन जड जीवा. तुम्हाला सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता बाळू मामा आज तुमच्या गावात आले. पण आले म्हणण्याऐवजी अवतार त्या करता घेतला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन उद्धराया जड उद्धराया जीवा. तुम्हाला सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता मामा आले. बरं उद्धार केला म्हणजे नेमकं केलं काय? कळू दे की आम्हाला. उद्धार केला ना मामाने, मग काय केलं ऐका. मामाने उद्धार केला म्हणजे केलं काय? वाढवलं सुख, वाढवली भक्ती, वाढवला भाव, वाढवला धर्म आणि कुळाचारण विठोबाचे या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार केला. बघा तुम्ही, बाळूमामाचं जिथं मंदिर आहे, बाळूमामाची जिथं पालखी या, तिथं सुख या, भक्ती या, भाव या, नामाचा जागर आहे, आनंद या, भजन या, कीर्तन या. तिकडून दर्शन बारी चालू कर घ्या असं मधनं आलं की मग सगळी तोंडाकडे बघते ती विठाल विठाल. येऊ नका तिकडून, येऊ ना पटांगणाने असं. कीर्तन झाल्यावर सगळ्यांना दर्शन घ्या. असू द्या, दर्शन बारी चालूच राहणार आहे. फक्त असं लांबून या की दर्शन घेऊन. कीर्तनात मध्ये आलं काय होतंय, विक्षेप होतोय. आणि कीर्तन ही गोष्ट अशी ह्यात विक्षेप चालत नाही. टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे असं लागते. शांतता कीर्तनाचा नियम आहे. त्यामुळं बोलू नका, मध्ये कुणी येऊ नका. एक थोडा वेळ कीर्तन चालणार आहे. माझी बी कॅपॅसिटीज नाही आता, पण तरी बी पर्याय नाही आपल्याला. पाहुणी रावळी जपायची, ती जपतोय बुवा पाहुण्या. 80% ना 90% कीर्तन रोज पाहुण्यात करतोय मी. त्याच्यामुळे पर्याय नाही मला. त्यामुळे आलोय, दुसरं काहीच कारण नाही. विठाला विठाला. मामांच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही. मामांनी आल्यावर केलं काय? वाढवलं सुख, वाढवली भक्ती, वाढवला भाव, वाढवला धर्म आणि हे चालू असलेलं कीर्तन कुळाचारण विठोबाचे या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार मामाने केला. बघा तुम्ही, जिथं मामाचं मंदिर आहे, जिथं बाळू मामाची पालखी या, तिथं सुख या, भक्ती या, भाव आहे, नामाचा जागर आहे, आनंद आहे, भजन आहे, कीर्तन या. बघा तुम्ही, मामाची पालखी तिथं आनंदच आहे. बरं मला खरं सांगा डोंबाळवाडीकर पाहुणा, आज जर तुमच्या गावात ही बाळू मामाची पालखी आली नसती तर ह्या टायमिंगला तुम्ही इथं काय करत असता? आजीबाई खरं सांगा, गड्या देवाच्या दारा बसलाय, किती पैसे दिल्या युद्धला येऊन बसला आता ह्या रानात. ह्या टाइमला एवढ्यालाच नसतो आलो आम्ही. पैसे दिला असतं तरी नसतो आलो, पण आम्हाला आज यावं लागलं. या कारण या मामा आमच्यासाठी आले. उद्धाराया जन जड जीवा. ह्या सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता आले. सुख वाढवलं, भक्ती वाढवली, नामाचा जागर केला. मग अशा अधिकारी संपन्न बाळू मामाला उपमा द्यावी कशाची प्रश्न तुकाराम महाराजांना पडला. झाला असं, आता बाळू मामा आहेत कोणासारखं म्हणायचं तर तुकाराम महाराजांना हा लय दिवस प्रश्न पडला. एक दिवशी झाला असं, जगद्गुरु तुकाराम महाराज पहाटेच्या पाऱ्यामध्ये देवपूजा करत होते. आणि बहुतेक काळे पाहुणे देवपूजा ही पहाटेची असते, नाही पहाटेची देवपूजा असते. माझ्यासारख्या पाप्याला अजिबात जमत नाही पहाटे कराय. नाही बुवाला रोज जायला घरी 3 वाजते त्या
उठल्यावर आम्ही देवपूजा करतो दिवस उगवल्यावर, पण मुळात देवपूजा ही शास्त्रानं पहाटेची. पहाटेच्या पाऱ्यामध्ये देवपूजा करत होते. सहज मनात प्रश्न आला. गोपीचंद उघडत होते, देवाला लावायला ना आपल्याला लावाय. गोपीचंद का उघडायचा? एक तर आपल्याला लावाय, दुसरी गोष्ट देवाला. आता निघलाय विषय म्हणून आहे का लावायचा? त्याचं बी कारण आहे. कपाळाला गोपीचंद, बुक्का, भंडारा ह्या सगळ्या गोष्टी का लावायचे त्याचं कारण आहे. ऐका. मामाच्या दारात आलाय, दररोज कपाळाला चंदनाचा टिळा लावाल, गोपीचंद लावाल, बुक्का लावाल, कपाळाला मामाचा भंडारा लावाल. का लावायचं त्याचं कारण आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण हिंदू धर्मात ज्याला जन्माला आलोय. काय मामा? हिंदू धर्मात जन्माला आलो बरं का. हिंदू धर्म काय सांगतोय माहितीये का? कपाळ कधीच मोकळं ठेवायचं नाही. का? कारण माणसाचं नशीब कुठं असतं मामा? कुठं असतं? होय आजीबाई, त्रास झाला तरी कपाळ बोडून घेता. काय बाया माझ्या नशिबाला भोग या. का? कारण माणसाचं नशीब कुठं या? इथं भगवंताचा वास आहे, इथं देव राहत असतो. जर तुम्ही रोज कपाळाला चंदनाचा टिळा लावाल, गोपीचंद लावाल, बुक्का लावाल, रोज जर माझ्या बाळूमामाचा भंडारा लावाल, तर हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा. तुळशी माळ काळा गोपीचंदन तिला हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा. तुळशी माळ काळा गोपीचंदन तिला हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा वाचा नाही वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. हृदय कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय? जर दररोज कपाळाला बाळूमामाचा भंडारा लावाल, गोपीचंद बुक्का लावाल, तर हृदय कळवळा वैष्णवांचा म्हणजे ठेच तुम्हाला लागली, दुःख मामाला होतं, वेदना तुम्हाला झाल्या, सहन मामा करतात. प्रत्येक अडचणीला, प्रत्येक साकड्याला, प्रत्येक हाकेला आदमापूरचा देव तुमच्या धावून येणार. पण मामाचं हृदय गेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार अंतकरणाचा आदमापूरचा भगवंत तो बाळू धनगर तुमच्या गावात येऊन बसला या. पण मामाचं हृदय, मामा अदोगर काहीतरी घेतात आणि मग काहीतरी देतात. मुळात मामा द्यायला चालेत. देवराज आले मंचिकी बैसले, अभय दान दिले भक्तजना किंवा उभारी राहत जगी जाणविली मात. देव बैसले सिंहासनी आले, याचकाशी पुरे धनी. याचक म्हणजे मागणारा आणि धनी म्हणजे देणारा. तो आपल्याला देण्यासाठी आलाय, आपण मागायसाठी आलोय. पण एक या मामा देतात पण आधी काहीतरी घेतात. मग प्रश्न आहे आमच्या सगळ्याचा, मामा नेमकं काय घेतात? काय घेतात? महिला मंडळ, तुम्ही इथं बाळूमामाच्या पालिकेवर रोज येचाल पाया पडायला. खरं सांगा, मामाच्या पाया पडाय गेला, गावातल्या देवाच्या पाया पडाय गेला, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पाया पडायचा, इथं काळजला जाण खंडोबाच्या पाया पडा. तुम्ही कुठल्या देवाची भक्ती करता त्या देवाच्या पाया पडायचा. असं कधी झालं का आजीबाई? कीर्तनाला तुम्ही गेला किंवा देवाला गेला, देवाला गेल्यानंतर देवाच्या पाया पडाय गेल्यावर देव कधी मागं सरला का? थांबा 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 थांबा, आधी पैसे टाका मग माझ्या पाया पडा. झालं का? आणि खरं सांगा, कीर्तनात बसला तुम्ही, सरला का देव महागा? आधी पैसे टाकून मग पाया पड. नाही, देवाचं तरी काय चुकतंय तरी काय कीर्तनकार हाय वय. आम्ही किती केलं तर होईना भिकारी पंढरीचा वार करी. तसं तर तुमचा पैसा मागत नाही, धन दौलत शेतीवाडी दागदागिने किंवा 7-12 नावं करून घेत नाही. आलाय कीर्तनाला चांगलं घेऊन जा. मामा मागतात काय? थोर प्रेमाचा भुकेला किंवा देवभावाचा भुकेला, हाची दुष्काळ त्याला. मामांवरती निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी मामा प्रतिमानामध्ये असू द्या. रे ते आदमापूरचा देव आपला होतो आणि एकदा बाळूमामा आपले झाले की मग हरी आला होता, मग कैशी भय चिंता. बाळूमामा आपल्यासारखं झालं की मग मागे पुढे उभा राहे संभाळीत आल्या गादने वाराया. चिंता करायची गरज नाही, देव आपलासा झाला पाहिजे. आपलासा केला बाळूमामाने. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, ह्या बाळूमामाला उपमा देवी कशाची? पाटेच्या पाऱ्यात गोपीचंद उघडतात, देवपूजा चालू आहे. बरं, ती देवपूजा बी तुकाराम महाराजाची होती. मामा आपल्या देवपूजेत आणि तुकाराम महाराजांच्या देवपूजेत जमीन आसमंताचा फरक आहे. तुकाराम महाराजांची देवपूजा चालू असताना तुकाराम महाराज देहबान विसरून पूजा करायची. आपली देवपूजा असते गोपीचंद उघडत हरिमुखे म्हणा आणि खोड. अहो गंदगोळी उघडत भावकीला शिवाय घालणार गडे आपण. आपली तुकाराम महाराजाची बराबरी व्हायची. नाही मामा, खरं आहे, खरं आहे, नाही आपली बराबरी होऊ शकत. बहुतेक तुकाराम महाराजांची देवपूजा चालू या. सहज मनात प्रश्न आला, जसा हा चंदन उघड्यावर झिजतो या, नष्ट होतो या, कार्य पूर्णत्वाला जात आहे, अस्तित्व संपतं या, त्याप्रमाणे मामा या विश्वामध्ये असावीत. मामा या जगात आल्यानंतर आमच्या देहाकरता, कल्याणाकरता, आपल्या देहाच्या उद्धाराकरता मामाने कंबर कसली, संसाराचा त्याग केला.
बायकोचा त्याग केला, आईचा त्याग केला, बापाचा त्याग केला, स्वतःचं लेकरू डोळ्यासमोर चिरडून मेलं, एकाही शब्दाने न दुखवता कोणाला संसाराचा त्याग केला नाही. सगळी रक्ताची नाती मामाने तोडली आणि तुमच्या आमच्या कल्याणासाठी ह्या मामाने कंबीर कासली आणि वन ह्यो जगाचा मालक रानोमाळानं फिरतोया. म्हणून तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, बाळू मामाला उपमा देवी कशाची? जसा चंदन उगळल्यानंतर झुजून नष्ट होतोय तसं मामा या विश्वामध्ये आले, जाळोनी संसार बैसलोंग अंगणी अशी अवस्था प्राप्त केली आणि एक ध्येय धरलं, त्या जगाचं कल्याण म्हणून. तैशे तुम्ही जगी संतजन कसे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैशे तुम्ही जगी संतजन. आमच्या गावात आला कशा करता आज, अवतार तुम्हा धराया कारण, आला कशा करता उधराया जन, उधराया जड, उधराया जीवा. काहीसा या अर्थाचा अतिशय पवित्र अतिशय गोड समर्पक आजच्या प्रसंगाला सजेल असा संताचा अधिकार कार्य व्यक्त करणारा अभंग विढाला. नियोजन पारिजन सर्वांना तया या आपल्या पावन पवित्र डोंबाळवाडी भूमीमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापुराच्या कृपाशीर्वादाने पवित्र झालेली ही 4 नंबर मानाची पालखी ही आपल्या भूमीमध्ये आलेली आहे. आणि प्रथमच या पालखीचं मोठ्या जल्लोषामध्ये आम्ही सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलं आणि तो आदमापूरचा देव आज आपल्या भूमीमध्ये येऊन विराजमान झाला. त्यानिमित्त रोजप्रमाणे जसं मामाच्या दरबारात भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतोय त्याचप्रमाणे आजही मामांच्या दारामध्ये भजन कीर्तन जे मामाला आवडतं, नामाप्रती साधन नाही जेतू कर शानिक काही, सगळ्या सोपा मार्ग मामाकडे जाण्याचा नाम आहे. ते नामसंकीर्तनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. प्रथमतः आलेले तुम्ही सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग पैर पाहुणे, या गावाहून बाहेर गावून आलेले बाळूमामाचे पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त, तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करताना या कीर्तन सेवेसाठी जे उपस्थित आपल्या गावचं समस्त निष्ठावंत भजनी मंडळ, गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी सुंदर समर्पक साऊंड सिस्टीमया, तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करताना झालेलं कीर्तन जर पळत पाहावं वाटलं नाही, आवडतंय लोकांना आता गुलदगडबुवाचं कीर्तन म्हणून आज आहे ना लय 8 तासात मिळाले पण आता काय चला असू द्या. बहुतेक आवडलं तुम्हाला कीर्तन तर परत गुलदगडबुवा सांगत बसण्यापेक्षा आपलं ते पैसे देण्यापेक्षा फिरून ते ऐका. आता कशाला खर्चात पडताय, अजिबात करू नका तसं कोणी. बहुतेक वाटलं कीर्तन परत ऐकावं तर ते कीर्तन कैद करून त्रिकालाबाधित ठेवण्याचं जे कार्य करतात बाळूमामाच्या नावाने चांगलं यूट्यूब चॅनल आदरणीय कुळाल पाहुणे तुमचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आलेल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. या बघायचे कारभारी मामा आमचे बाळासाहेबजी मामा शिंगारे असतील, उपकारभारी मामा आचारी मामा पुजारी मामा मेंढके मामा मेंढी माऊली चरणी दंडवत वाणीला आरंभ विढाला. अभंग संत तुकाराम महाराजांचा 4 शरणाचा आहे आणि संताचा अधिकार व्यक्त करणारा आहे. अभंगामध्ये प्रवेश करायचा झाला 3 वर्ग, देव संत आणि माणूस. आजच्या कीर्तनात आपल्याला संत पाहायचं, बाकी काय पाहायचं नाही. देव जाऊन आणावा लागला, संत बाळूमामा आज तुमच्या गावात आले, आपल्याला नको म्हटलं तर जन्माला यावं लागलं. हे पहा आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला माणसाचा विषयच घ्यायचा नाही. नाही माणूस हे ऐकायचंच नाही, माणसाबद्दल काहीच बोलायचं नाही. का तर कीर्तन काय तवरी सरदाचं हायवे हा नाही हा मोलच. चला हे कीर्तन मामाच्या दारात आहे, पाहायचं देव आणि संत. देव जाऊन आणावं लागला आणि संत बाळूमामा स्वतः आली. देव आणावं लागला कारण धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडाने किंवा धर्म रक्षावया अवतार घेशे. आपल्या पाळीशी भक्तजना अधर्म वाढला, पाप वाढलं, पुण्य कमी झालं, पृथ्वीला पापाचं ओझं सणवत नाही. गाय स्वरूप घेते देवाला जाऊन आणते आणि 28 युग अक्षय नावाच्या विटेच्या तुकड्या उभा करते. जाऊन आणावं लागतं देवाला आणि स्वतः आले बाळूमामा. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात, त्यांना संत म्हणा. येताना येतो म्हणतात, आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक, जाताना आम्ही जातो आमच्या गावा किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. येताना येतो म्हणले, जाताना जातो म्हणले, कस काय काळावं सत्ताय. ते मामा आले, बुडते हे जन न देखवी डोळा येतो कळवला म्हणून. बुडत चाललेलं जग मामाला पाहुलं नाही, अवतार घेतला. तो मामाला मोक्षाची वाट पुण्याची वाट भक्तीची वाट मामाने दाखवली म्हणून मार्ग दावणी गेली. आधी आल्यानंतर केलं काय, तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक केलं, तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार केला. तसं बघायचं झालं तर बाळूमामाचा अवतार हा 18व्या शतकातला. 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत मामा संताची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली. 11व्या शतकामध्ये त्या भगवान शंकराला प्रश्न पडला होता, बाबा अवतार धारण करायचा आहे, बरं अवतार का घ्यायचा याच्या पाठीमागं कारण आहे. संत किंवा देव पोटी जन्माला येताना कुणाच्याही येत नाही, त्या पाठीमागं काहीतरी कारण असतं बुवा. मग आज ज्या संत बाळूमामाच्या दारात आम्ही बसलो ते मामा आले, त्या पाठीमागं कारण काय, एकच कारण आहे, अधर्म वाढला होता, पाप वाढलं होतं, पुण्य कमी झालं होतं. माणूस माणसासोबत माणसासारखा वागेना, माणसाला खायला माणसं उठली, एवढा अधर्म वाढला नाही, माणुसकी निघून गेली. मामाने विचार केला या भगवान शंकरांना अवतार घ्यावा लागला 18व्या शतकात. बरं आता अवतार घ्यायचा सोपं आहे का, देव किंवा संत कुणाच्या बी पोटी जन्माला येत नाही, अगोदर धन्य माता पिता तयाची. आपण शेतकरी लोक आहे बाबा, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बाबा मला खरं सांगा, बी जर चांगला असेल तर पीक चांगलं येतं, बरोबर का.
तुम्ही नाराज आहे का कुणी माझ्या? नाही का बुवा उशीर आला म्हणून तुम्ही नाराज बिराज असाल तर तसं सांगा. नाही मी 2 करून आलो, ही तिसरा आहे. माझ्या जीवाला माहिती आहे माझी किती पळापळी झाली आज. नाही रोज 2 करतोय पण कधी कधी 3 बी करत गावलं तर 4थं केलं असतं पण नाही अवसानी बसलं. हा खरं केलं असतं तर ते जीवाच्या अब्दा होतील. ब्या वाटतंय त्याचं. ऐका, बोला बोला बोला. तुम्ही नाराज नाही ना कुणी माझ्या? मोकळं बसा. मामा माझं कीर्तन लय सोपं असतं. माझ्या कीर्तनात फक्त होय तरी म्हणायचं असतं, नाही तर नाही तरी म्हणायचं असतं. लय सोपं. होय तरी म्हणायचं, नाही तर नाही तरी म्हणायचं. हे बघा, डावा तरी सोडायचं, नाही तर उजवा तरी सोडायचा, कांचा बी सोडायचा, फक्त कवल सोडायचा. हा कळलं? मला खरं सांगा बरं, बी चांगलं असेल तर पीक चांगली येतं, बरोबर? तसं आईबाप चांगले, लेकरं जन्माला येणारी चांगली, शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी मुख्यामृताची वाणी देह देवाचे कारणी. बी चांगलं, पीक चांगलं, आईबाप चांगले, लेकरं चांगली. मग आज भगवान शंकर आणि अवतार धारण करायचा निर्णय घेतला. बाळूमामाच्या रूपात कोसनी वाढली. अकोळगावची सुंदरा माता, वडील मायंपांची. काय पुण्य होतं. पंढरपूरच्या पांडुरंगाची मनोभावे सेवा करत होते. माहेरचा देव आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाला मनोभावे पूजत होत्या. आपल्या कुळाचं कुळदैवत म्हणजे चिंचणी गावच्या कर्नाटकातील मायाक्का देवीची मनोभावे सेवा करत होत्या. एक दिवशी त्या हलसिद्धनाथाच्या पुढे जाऊन उभा राहिल्यानं मागितलं, देवा पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. माझ्या पोटी असा पुत्र दे ज्यानं ही अशी जगाची सेवा करावी. त्या बिद्याग्रस्त भगवान शंकरानं अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची. आणि ज्या मामाच्या दारात बसलो त्या मामाने तुमच्या आमच्या कल्याणाकरता अवतार धारण केला. 4:23 बोला बोला बाळू मामा चढवले, बोला बोला बाळू मामा चढवले. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथे द्वादशीची जन्म 4:23. बरं, जन्माला आले ते सामान्य नाही. जन्माला आल्यापासून मामाने जगाचं कल्याण करणं चालू केलंय. मामा चालू लागले, रांगू लागले, बोलू लागले. स्वतःचा पोशाख निवडला मामाने. कुठला पोशाख ऐका. हातामध्ये काठी, कपाळाला भंडारा, मस्तकावरती फेटा, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, हातामध्ये कडा, पायामध्ये तोडा आणि धनगरी पोशाख धारण करून जगाचा मालक आदमापूरचा देव जन्माला आला. त्रैलोक्याचा वाणी बोला भंडारी आला घोंगडी टाकूनी खांद्यावरी, पिवळा भंडारा लावणे कपाळावरी. बाळूमामा खरा शिवशंभू अवतारी, बाळूमामा खरा शिवशंभू अवतारी. हो फळाला आली माय बापाची पुण्याई, हलसिद्धनाथाची कृपा झाली भक्ता ठाई. अन्यायाला वाचा फोडी सत्वरी, अन्यायाला वाचा फोडी सत्वरी. बाळूमामा खरा शिवशंभू अवतारी. इडा पिडाला करून तळी गोल रिंगण, इडा पिडाला करून तळी गोल रिंगण. खातो कन्या आंबील मामा आनंदान, भरली सुकान झोळी भक्ताची पुरी. बाळूमामा खरा शिवशंभू अवतारी. जगाचा मालक संत मामा जन्माला आली. बरं, जन्माला आले ते सामान्य नाही. जन्माला आल्यापासून मामाने लई चमत्कार केले. काय केलं दाखवतं सांगतो ना, अभंग संपवतो. ऐका, आपल्याकडे वेळ फक्त 10-15 मिनिटाचा आता शिल्लक आहे. कारण ते बी कीर्तन उशिरा चालू झालं म्हणून 15-20 मिनिटं आपल्याला वाढवून मिळाला. वेळ जास्त काय नाही. नाहीतर ह्या 4 नगरपालिकेचा नियम आहे, बरोबर बाबा 9ला आरती चालू होते. पण आज काही कारणास्तव आपल्याला वेळ फक्त 15-20 मिनिटं जास्त वेळ नाही. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. बुवा मामा जन्माला आले ते सामान्य नाही. काल जगाचं कल्याण करत होते, आज करत आहेत, उद्या करत राहणार. बघा, मामाने जन्माला आल्यापासून तुमचं आमचं कल्याण केलं, तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार केला. तुम्हाला मोक्षाची वाट, पुण्याची वाट, भक्तीचीच वाट दाखवली. काल जगाचं कल्याण करत होती, आज करत आहेत, उद्या करत राहणार. मामा काल होते, आज आहेत, उद्या राहणार. चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत. थांबा, चुकतंय काहीतरी. काय चुकतंय? चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बाळूमामा आहेत हे म्हणणं जरा चुकीचं या. उलट जोपर्यंत संत बाळूमामा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य तारेत आपल्याला मान्य करावं लागेल. अरे ज्या दिवशी ज्ञानोबराया तुकोबराया संत बाळूमामा सारखे संत नसतील त्या दिवशी आम्हाला जगायचं कसं, वागायचं कसं, मरायचं कसं कळणार नाही. त्या दिवशी जगबुडी आल्याशिवाय राहणार नाही. या वारकरी संप्रदायाच्या आणि नामचिंतनाच्या बळावर कुठेही जगदुनिया तरली या. म्हणून संत येतोपर्यंत चंद्र सूर्य तारे मान्य करावं लागल. मामा काल होते, आज आहेत, उद्या राहणार. बहुतेक नामदेवराया मामा काल थोर आहेत, आज थोर आहेत, उद्या थोर आहेत. मामा काल होते, आज आहेत, उद्या आहेत. याचा पुरावा आहे का हो तुमच्याकडे? काय साधू थोर दाना, 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 साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर दाना काली योगी, साधू थोर जाना काली योगी, साधू थोर दाना
साधू थोर जाना गोरगुण जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयुगी महाराज तुम्ही बाळूमामा काल थोर आहेत आज थोर आहेत उद्या थोर तीनदा म्हणला काय पुरावा आहे तुमच्याकडे नामदेवराय एक ठिकाणी लिहितात संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिकी नाही तिथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी का हो नामदेवराया नाही नाही आज तुम्ही बाळूमामाला एकदा जरी थोर म्हणला असता तरी आम्हाला कळलं असतं तीनदा का बहुतेक व्याकरणाप्रमाणे एक शब्द जर डबल आला तर त्याला द्रुप्ती नावाचा दोष लागतो व्याकरणाप्रमाणे मग नामदेवराय आज तीनदा का म्हणता तुम्ही का आठवण का तुम्हाला नाही बघा तुम्ही नाही आठवलं की माणूस एखादा शब्द डबल म्हणतो बघा तुम्ही नाही आठवलं की माणूस डबलच म्हणतो ए परा पुढं बघ ए बाळा पुढं बघा भांडणं करू नका घरी गेल्यावर कळवणी करा पुढं बघा हां बरं थांबा ह्यालाच विचारतो हा बाळानो 26 जानेवारीला भाषण केलं का रे असं हां मला ह्यांची भाषणच ऐकायची लय प्रामाणिक भाषणं ह्या पोरांची मला लय आवडतं ह्यांची काळे पाहुणे ह्यांची फिक्सच वाक्य बघा अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मी तुम्हाला महाराष्ट्र राज्याबद्दल 4 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐका आणि 4 शब्द असते त्यांचं जय हिंद जय महाराष्ट्र बस एवढंच असतं त्यांचं दुसरं काय आणि मामा त्यांचं लय भारी असतं बघा नाही आठवलं का नाही एक शब्द ती डबल म्हणते ती बघा बरोबर का नाही आठवलं की एखादा शब्द डबल रिपीट करतात ते मग आज नामदेवरायांची अशी भावना झाली का नामदेवरायला आठवणा म्हणून तीनदा म्हणले वय साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना तीनदा का म्हणले बहुतेक नाही आठवलं की बी माणूस म्हणतो तीनदा आमच्यात बी तसंच आहे आमच्यातलं नवगडी कीर्तनाला उभा राहिले की त्यांच्या मांड्या टाळ वाजवते त्या तुम्ही नाही आठवलं की मग कीर्तनकार एक शब्द डबल म्हणतो आणि काहीच नाही आठवलं की मग विठ्ठल करतो खाली बसलेला वाटतो गाड्या बुवा सारखा विठ्ठल म्हणतो लय अभ्यास दिसतोय गप त्याला आठवना काय खरं या नाही आठवलं की आम्ही एक शब्द डबल म्हणतो मग आज नामदेवरायांची भावना अशी झाली का आठवणा म्हणून तीनदा म्हणले का अजिबात नाही तीनदा म्हणले त्याचं कारण या बाळूमामा काल थोर होते एक बाळूमामा आज थोर आहेत 2 आणि माझा मामा उद्या थोर राहणार 3 मामा काल थोर होते आज थोर आहेत उद्या थोर राहणार चंद्र सूर्य तारे तोपर्यंत जगाचं कल्याण करत राहणार कल्याण केलं म्हणजे केलं काय धावतं सांगतो हात नाही त्याला हात दिला पाय नाही त्याला पाय दिला चालता नाही नराला चालवलं बोलता नाही नराला बोलवलं निपुत्रिकाला संतान दिलं मेलेलं जिवंत मामाने केलं होतं अशक्य सुद्धा करील ते काय नोहे महाराज परी पाहे पूज शुद्धांगी अशक्य सुद्धा शक्य करून दाखवण्याचे सामर्थ्य ह्या संत बाळूमामाच्या दारात या कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती मामापशी भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळा सत्ता मामाची म्हणून जगा काळ खाया मी माथा दिला पाय ही अवस्था आहे संताची बाबा अख्खं जग मामाकडे यायला लागलं मामा चालता नाही येणाऱ्याला चालवायला लागलं बोलता नाही येणाऱ्याला बोलवायला लागलं निपुत्रिकाला संतान द्यायला लागलं ज्याच्या भाग्यात लेकरू बाळ नाही मामाची सेवा केल्यावर त्या निपुत्रिकाला संतान व्हायला लागलं नवे मेलेलं जिवंत करायला लागलं मग झालं कसं बाळू मामा सगळ्याच चांगलं करायला लागले म्हणून सगळेच लोक मामाकडे जायला लागले आणि तुम्ही सगळे किती बारकाईने निरीक्षण करता मला माहीत नाही पण सध्याच्या काळामध्ये 80% महाराष्ट्र संत सद्गुरू बाळूमामाची भक्ती करतो हे मान्य करावं लागलं आपल्याला मामाच्या गादीवर उभा आहे लबाड बोलत नाही बुवा जी लोक देव मानत नव्हती ती लोक प्रत्येक महिन्याला आदमापूरची 2 व्हीलरवर वारी करायला लागली माझ्या वयाची पोरं पाठीमागच्या वर्षी मामा बोर्डाचा पेपर झाला आमचा त्यावेळी मग ते पोरं म्हणले काय ते देवन धर्म असून तुम्ही अभ्यास करा अहो म्हणलं नाही आम्ही अभ्यास करून देवाच्या पुढे हात जोडतो नाही म्हणलं देवन बेवतसला आम्ही मानत नाही ती पोरं ह्या वर्षी आदमापूरची वारी करायला लागली काय सांगू तुम्हाला अहो देव न मानणारी पोरं आदमापूरला जायला लागली जगात देव नाही म्हणणारी लोक त्या बाळूमामाला मानायला लागली 80% महाराष्ट्र बाळूमामाची भक्ती करतो या बाबा जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोक भक्ती करायला लागली मुस्लिम समाजाच्या लोकांनी बाळूमामाची मंदिरं बांधली पारधी समाजाची लोक मामाची भक्ती करतायत सध्याच्या काळामध्ये बाळूमामाची मंदिरं गावोगावी व्हायला लागली तुमच्या फलटण तालुक्याचा वैभव या फलटण तालुक्याचा एवढा इतिहास या माळशिरस तालुक्याचा एवढा इतिहास या सगळ्यात जास्त या परिसरामध्ये मंदिर आहेत मामाची नगर जिल्ह्यामध्ये लय मंदिरं झाली नाही मी रोज बाळूमामाच्या दारात कीर्तन करणारा माणूस आहे सध्या तुम्ही पाठीमागचा 5 वर्षाचा काळ आठवला का नाही बाळूमामा 50% लोकांना माहिती नव्हती महाराष्ट्रात पण कोरोनापासून मामाचं प्रस्थ वाढलं बघा जास्त का वाढलं मामाचं प्रस्थ कारण कोरोनाच्या वेळी सगळ्या देवांनी आपापल्या दाराला कुलप लावली होती पण जगाच्या पाठीवर फक्त या बाळू धनगराचा राजवाडा चालू होता ही ताकद 1000 पब्लिक जेवायचं रेकॉर्ड आहे आजपर्यंत मामाच्या तळावरचं कुणाला कोरोना झाला नाही तेव्हापासून मामाची भक्ती वाढली लोक कशी आहेत माहिती आहे का मामा बरं कुणाची बी भक्ती करा येडी नाही ती माणसं लय हुशार झाले ती आता आडाणी राहिली नाही ती पहिल्यासारखी माणूस कसा आहे माहिती आहे का मामा माणूस कुठल्या बी देवाची भक्ती करा येडा नाही माणूस चमत्कार घडल्याशिवाय असं
नमस्कार घालत नाही. काहीतरी महिमा कळाला, काहीतरी ख्याती कळाली, काहीतरी अधिकार कळाला, म्हणून आम्ही बाळूमामाच्या दारात आलो. सहसा कुणी सुद्धा येत नाही. भाग्यवान लोक मामाच्या दारात येतात आणि मामाच्या दारात यायला भाग्यवान असावं लागतं, मामाचं भक्त असावं लागतं. कोणाच्या सुद्धा भाग्यात नाही. भाग्यवान लोक असेच लोक यायचे. मामाने विचार केला आणि मामा एकटं बसायचे. काट्यावर झोपायची, गादी म्हणायची, झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचे, माझ्या मंदिराचं शिखर आहे म्हणायचे, विचित्र बागायचे, एकटं बसायचे, मनाला बडबड करायचे. लोक म्हणायचे बहुतेक ह्याला वेळ लागलंय, येडा बाळोय, खोळा बाळोया, का तरी एकटा बसतोय बडबड करतो या. पण एक आहे गाड्या, बाळू मामा एकटं बसायचं, मनाला बडबड करायचं, मामा देवासोबत बोलायचं. आम्ही सुद्धा एकटंच बसून मनाला बडबड करतोय. फरक एवढाच असतो, आमच्या कानात काहीतरी असतं. काय म्हणतात मामा त्याला, 8 दिवस झाला असेल ह्या सुळ वस्तीवर मी कीर्तन केलं. हा, तिथं सांगून गेलतो मामा ही. आणि बाद झाली माणसं ह्या मोबाईलमुळं. बाळू मामा एकटं बसायचं, देवासोबत बोलायचं. मामा बडबड करायचं पण देवासोबत बोलायचं. आम्ही एकटं बसून बडबड करतो या, आम्ही देवासोबत बोलत नाही. आमच्या कानात काहीतरी, काय म्हणतात रे पोराव त्याला, हेडफोन असं. हा, अजून काय म्हणतात त्याला बघ, ब्लूटूथ. अजून काय म्हणतात, एअरबड असं. हा, सांगू लागा ह्या बघा, मी हाय अडाणी बुवा, आपल्याला काय कळत नाही. मला नको, मी भ्या वाटतंय त्याचं, नको असं बोलत राहा पोराव माझ्या संग. बुवा आपलाच हाय, बेऊ नका. हा, बरं तुम्ही हेडफोन म्हणा, ब्लूटूथ म्हणा किंवा एअरबड म्हणा. मी पाया पडून सांगतो, कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचं नाही, माणसाला माणसात आणण्याचं साधन कीर्तन आहे. बाद झाली माणसं मोबाईलमुळे बाबा. तुम्ही 8वा महिला मंडळ, तुमच्या घरातलं 10 वर्षाचं लेकरू, त्याला चष्मा या, भिंगाचा चष्मा, डबल भिंगाचा चष्मा काढला की लेकरूच बेतांगळ होतंय, मूर्त दिसनाच. बरं तुम्ही मामाच्या दारात बसलाय, मामाचे लेकी हात, खरंच सांगा तुमच्या घरातलं अजिबात 3 वर्षाचं लेकरू असतं, 3 वर्षाचं, त्याच्या हातात स्क्रीन टचचा मोबाईल दिल्याशिवाय ती दुसरा घासच उचलत नाही. खरंय का नाही? सगळ्यांनी माना हलावल्या, पटलं, खरंच म्हणावं लागल. घरोघरी चाललं या. बाद झाली. बरं बारक्याचं काय घेऊन बसला, मोठी माणसं सुद्धा बाद झाली. ती माणसाला माणूस बोलायचं यार नाही. मी पाठीमागच सांगून गेलो ना, अजून सांगतो. आमच्याकडे पलीकडे माळशिरस तालुका आहे आणि त्या माळशिरस तालुक्यामध्ये त्या सूळ पाहुण्याच्यात बहीण दिली आहे. आणि झालं असं मामा, एक दिवशी पाहुणे बहीण आमच्या घरी आलते. पाहुणे असं सोप्या बसलं, 1 तासभर आमचं दाजी सोप्या बसलं होतं आणि 1 तासभर दाजी मोबाईलमध्ये बघत होतं. मी दाजीच्या तोंडाकडे बघतोय, दाजी मोबाईलमध्ये, मी दाजीकडे, दाजी मोबाईलमध्ये. 1 तासभर असं झालं मामा, मला राग आला. म्हणून वाटत होतं तुझ्यासारखं मोबाईल आमच्याकडे भंगारावाला वापरतो, पण आपली बहीण आहे त्याच्यात, त्याच्यामुळे गप्प बसायचं झालं. दुसरं काय तर मग अहो, तासभर मी दाजीकडे बघतोय, दाजी मोबाईलमध्ये, मी दाजीकडे, दाजी मोबाईलमध्ये. 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं, मला लय आनंद झाला, मन सुपासारखं झालं. वाटलं गड्या आता सूळ पाहुणं विचारतील, बुवा कसं चाललंय कीर्तन, कॉलेज, गुरढोरं, शेतीवाडी, म्हणून मला लय आनंद झाला. 1 तासभर आमचं दाजी मोबाईलमध्ये बघत होतं आणि 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं आणि 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघून माझा मेहना मला म्हणला, बुवा ते काय होते बुवा, तुम्ही नाही का ते चपटेपणाचा चार्जर आहे का? काय नाही बुवा, मला ते दुसरं काय म्हणायचं नव्हतं, मला फक्त चपटेपणाचा चार्जर मागायचा होता. मग तिकडं कीर्तन नाही तर उलटून जा, मला घेणं देणं नाही, तो चपटेपणाचा चार्जर दे. शोकांती काय मामा, माणसाला माणूस बोलायला तयार नाही. माणसातून माणुसकी निघून गेली. पहिल्या काळात ही जुनी लोक पारा बसली, रात्र गप्पा चालायच्या. अलीकडच्या काळात आम्ही पारा बसतोय, आमचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये. मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे. आपण एकटं बसतोय, आपल्या कानात काहीतरी. बाळूमामा एकटं बसायचे, मामा देवासोबत बोलायचे. तुकाराम महाराजांनी या बंगलीला मरण माझे मरून गेले, मज केले अमर. असताना का वैकुंठाला गेल्या, मग असताना म्हणता येतं मी मेलो या. ज्यावेळी स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात न राहता हा देह भगवंतमय होतो, त्याच वेळी म्हणता येतं मरण माझे मरून गेले, मज केले अमर. किंवा मरणाही आधी राहिलो मरोणी, मग केले मनी होते तैसे. किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. ही अवस्था संताची. एकटं बसायचे बडबड, लोक याचे साकडं घालायचे, निघून जायचे. मामाने विचार केला, या तळावर लोक येत आहेत, यांच्या उद्धाराकरता काहीतरी केलं पाहिजे. करायचं काय, म्हणून बाळूमामाने भंडारा चालू केला. आता आदमापुरामध्ये भंडारा झाला बघा. जगातली सगळी लोक आदमापूरला गेली होती. ज्याला स्वर्ग पाहायचंय त्याने आदमापूरला जा. तो भंडारा 16 मामाने चालू केला, का तर लोक येत आहेत म्हणून. तळाव येतात, त्यांच्या उद्धाराकरता केलं पाहिजे. बरं, भंडारा सामान्य नाही. भंडारा केला म्हणजे ह्या भंडारा तुम्ही कमी समजू नका. भंडाऱ्याचं लय महत्व आहे. बहुतेक तुम्ही यूट्यूबला, इंस्टाग्रामला श्रीराम महाराज गुलदगड म्हणून ID जरी सर्च केलं किंवा ते नाव सर्च केलं का नाही बुवा, ते भंडाऱ्याची वाक्य येतात बघा सगळी. सोशल मीडिया लय स्ट्रॉंग आहे सध्याच्या काळात. आणि सोशल मीडिया कुठल्या बुवाला कुठपर्यंत नेल सांगताच येत नाही मामा. सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग आहे. सोशल मीडिया एखाद्या बुवाला लई ताकदीनं उचलतं आणि तेवढ्याच ताकदीनं कुलाल पाहुणं बिहून आहे. आम्ही तुम्हाला लय बिहून आहे ना, बिहा वाटते. पण आता त्यांना मला काय बोलताय ना, कालपासून ते फोन करतात म्हणून मी बंद केलंय. महिना झाला मी तिला लावून देत नाही शूटिंगचं. बिहा वाटते मामा, तुम्ही आग बंद, पांढरा पोशाख घाला, कोण त्याच्याकडे बघत नाही, त्याच्यावर डाग पडू द्या, सगळ्याचं ध्यान कुठं आहे. हा, आणि बुवा लोकाव तर गोळ्यात धरल्या त्या गडी कुठं चुकीत गावतात. घेऊन आहे आम्ही त्याला. भंडाऱ्याचं वाक्य व्हायरल झालं. भंडारा ऐका, भंडारा सामान्य नाही. भंडारा म्हणाल
मात्र मामाच्या दरबारात भंडाऱ्यात दोन प्रकार. भंडाऱ्याचा पहिला प्रकार कपाळाला लावता येतो भंडारा, आणि भंडाऱ्याचा दुसरा प्रकार इथं आरती झाल्यावर तुम्ही महाप्रसाद घेणार आहे तो भंडारा. त्याचं महत्व आहे का? कपाळाच्या भंडाऱ्याचं महत्व. या मामाच्या दारात आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता निघून जाऊ नका, ते दुर्भाग्याचं लक्षण आहे. कारण या बाळू मामाच्या तळाव आल्यानंतर अरे ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना, त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद त्या मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे. एवढं मोठं सामर्थ्य आणि एवढा मोठा अधिकार त्या बाळू मामाच्या भंडाऱ्याचा आहे. पहिला प्रकार कपाळाचा भंडारा, दुसरा प्रकार आरतीनंतरचा महाप्रसाद आहे. ऐका, जो कोणी या बाळू मामाच्या दरबारातला कीर्तनाने आरतीने पवित्र झालेला महाप्रसाद सेवन करेल, जो कोणी या बाळू मामाच्या दरबारातला महाप्रसाद सेवन करेल ना, त्याच्या अंगामध्ये कुठलीही रोगराई असू द्या, कुठलीही बाधा असू द्या, ती नष्ट करण्याची ताकद मामाच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे. एवढा मोठा अधिकार आहे आणि एवढं मोठं सामर्थ्य. भंडारा चालू केला आणि मामाने भूतबाधा खामरवला मेतक्यामध्ये. आता आदमापूरला गेलेले कोणी जरा हातवर करा बरं. आदमापूरला गेलेले हातवर करा, हातवर करा. तिथून पुढे मेतक्याला गेलेले कोणी हातवर करा. मेतक्याला गेलेले पाठीमागं हातवर करा. मेतक्याला गेलेले मेतके लोक म्हणते इष्टे आले का काय बाबा, सारखं म्हणले असं वाटतं करंट डॉक्टरने हाका मारल्यासारखं. बोला, मेतक्याला जाऊन आलेले इथं 80% लोक आहेत. मेतक्याला गेला की बाळू मामाने तिथं भूतबाधा खामरवलाय. एरीवारी तुम्ही कधी जाल तर तो खांब कुजू नये म्हणून त्यावरती पंचधातूचं आवरण या. फक्त श्रावण महिन्यात तो खांब खुला केला जातो. मी श्रावणाच्या जुपीला जाऊन येतो, का तर बोवाला महिनाभर जमणारच नाही. श्रावण सीझन असतो आपला, ध्यानात ठेवा. नाही जमत आम्हाला परत. जा, तो भूतबाधा खामाने रोवला. पहिला कैलासात आणि दुसरा मेतक्यात. अंधश्रद्धेमध्ये मोडत नाही भूतबाधा. आज सुद्धा बाळू मामाच्या तळावर भूता निघतात. आज सुद्धा मामा भूता काढायचे कामं करतात. अंधश्रद्धेत नाही. काही गोष्टी मामा त्या दिवशी असंच मी कीर्तनात सांगितलं, जगात भूत आहे. एक जण कीर्तन झाल्यावर आपल्यातला टाळ घेऊन उभा राहिला, गडी आला, म्हणला बुवा हे बघा तुम्ही कीर्तन सांगता का नेमकं लोकांना बिहा घालताय. म्हणलं का मामा? म्हणजे असं कुठं असतं वै राव, भूत सांगितलं तुम्ही कीर्तनात. म्हणलं पुरावा आहे माझ्याकडे. तुमच्या सुळवस्ती डोंबाळवाडीत मी आतापर्यंत 10-15 कीर्तनं केली. वर्ष श्राद्धाची कशाची बी असू द्या, माझं कुठलं कीर्तन आहे का तुम्ही मी पुरावा दिल्याशिवाय मामा कधीच बोललो नाही. माझा नियम आहे, पुरावा दिल्याशिवाय कधीच बोलू नाही कीर्तन करायला. बिगर पुराव्याचा बोलला की मग बुवाच पुरावा द्यावा. पुरावा दिला पाहिजे. बुवाला पुरावा द्यावा असं मला म्हणायचं होतं. पुरावा दिला पाहिजे. जगात भूत आहे पुरावा. मामा जगा अंधश्रद्धेत मोडत नाही बरं का भूत. हा, काही गोष्टी अंधश्रद्धा मान्य करा. अंधश्रद्धा बी लय वाढली सध्याच्या काळात. आम्ही कीर्तनाला गेलो की लोक म्हणतात आम्ही अमक्या कार्यक्रमाचं खात नाही. गप तू मरत नाहीच. माझा नियम आहे हो का. मला तर लय जण म्हणले बुवा तुम्ही ती खात जाऊ नका, हे खात जाऊ नका. काय नाही. हा बघा, मी जिथं कीर्तन करतो, कुठलं बी असू द्या, वर्ष श्राद्धाचं तळावरचं जिथं कीर्तन करतो तिथंच बसून खातो. का तर आपल्याला एक कळतं काळी पाहुणं, आपल्याला त्यांचा पैसा चालतोय म्हणल्यावर अन्न बी चाललंच पाहिजे. हा, पैसा चालतोय ना, अन्न बरं चालं ना. तर अंधश्रद्धा दूर करा. लोक म्हणतात बुवा कीर्तनाला जाताना किंवा कुठं बाहेर जाताना असं मांजर आडवं गेलं का नाही काहीतरी वाईट होतं. मामा, मांजर आडवं गेल्यावर दुप्पट फायदा असतो, ध्यानात ठेवा. माझ्या गाडीला रोज मांजर आडवं जातंय, मी काय करायचं? बरं, इथं पलीकडे तुमच्या जेजुरी आहे. त्या जेजुरीच्या शेजारी नाजरेकडे पठार म्हणून गाव आहे. त्या गावची भली मोठी बाळू मामाची यात्रा आहे आणि त्या यात्रेमध्ये कीर्तन होतं. मामा लोक लबाड बोलत नाही. मामाच्या दारात उभा आहे, मामाच्या गादीवर उभा आहे. लोक म्हणतात मांजर आडवं गेल्यावर काहीतरी वाईट होतं. जेजुरीला कीर्तनाला येताना मागच्या महिन्यात मांजरच माझ्या संग गाडीत आलता. आता काय करायचं? आता काय करायचं काय? दुप्पट फायदा झाला, काय पाहिजे? तर ते लय आम्ही मांजराचं कौतुक केलं. त्यांनी मांजराचं बी पाकिट दिलं येताना. काय पाहिजे अजून? इकडे बी आणणार होतं मांजर, पण म्हणलं नाही मिळायचं, जाऊ द्या काय करायचं, पाहुणे राबल्या इथे. हा, नाही आणलं इकडं. बहुतेक अंधश्रद्धा दूर करा. मांजर आडवं गेल्या वाईट होत नाही, दुप्पट फायदा आहे. लोक म्हणतात बुवा कीर्तनाला आलं का नाही, मग कीर्तनाला आल्यानंतर चप्पल गेली की 7:30 जाती. 7:30 जात नाही मामा, 350ला काम लागते बघा, बाकी काय होत नाही. हा, 7:30 जाती वे तेव्हा. ज्याची चप्पल गेली त्याला जाऊन इचरायचं. मग ती सांग तू कशी 7:30 जाती. ती 7:30 जाते वे आमच्या आयांची इळाची हाजरी जाते. हा, अंधश्रद्धा दूर करा. त्याचं भूत अंधश्रद्धेमध्ये मोडत नाही. आज आत्ता सध्या म्हणाल तर जगात भूत आहे. भूत नसतं बाळू मामाने भूतबाधा खामरवला नसता. भूत नसतं मामाला भूत्या मामा म्हटलं नसतं. भूत नसतं बाळू मामाने भूत काढलेला बरोबर 120 रुपये आकडा सांगितला म्हणून गुरु मुळे महाराजांची प्राप्ती झाली नसती. जगात भूत नसतं. 750 वर्षापूर्वी महावैष्णव ज्ञानोबरांनी लिहून ठेवलं नसतं. काय भूत बाधा बेने ते भूत बाधा बेने ते भूत बाधा बेने ते भूत बाधा बेने ते हरिवच्चारणे मंत्र पयागा हरि उच्चारणे मंत्र पयागात हरि उच्चारणे मंत्र पयागा भूत बाधा
ते भूत बाधा दिले ते जगात भूत नसतं, पंढरपूरच्या पांडुरंगाला भूत म्हटलं नसतं. जगात भूत नसतं. ज्या माऊलीची वारी तुमच्या वाटेने जाते त्या माऊलीने हरिपाठामध्ये 750 वर्षापूर्वी लिहून ठेवलं नसतं, पळी भूत बाधा भिनेत येते, म्हणजे जगामध्ये भूत आहे. ते भूत काढायची कामं मामा करतात. आज सुद्धा बाळूमामाच्या तळावर भूत निघतात. मामा कुठल्या माय माऊलीला एवढ्या समाजात उठून नाच वाटतं सांगा? नाही कुणाला वाटतं? नाही हो, नाही. तुमच्या अंगातली इडापिडा, करणी दोष, भूत बाधा, जादू टोना, भानामती कुठला प्रकार असू द्या, ह्या मामाच्या दरबारात निघतो. कारण ह्या मामाच्या दरबारात फक्त सत्य चालतं. त्यापेक्षा साधं सरळ आणि सोपं सांगतो आपल्या गावठी भाषेमध्ये, ह्या मामाच्या दारात कुठलाच प्रकार चालत नाही. कारण जगातला सगळ्यात मोठा देवऋषी आज तुमच्या डोंबाळवाडीत येऊन बसलाय. ताकद आहे मामाची. कुठलाच प्रकार चालत नाही ह्या मामाच्या दरबारात. फक्त सत्य चालतं. न्यायाचा दरबार आहे हा, सत्याचा दरबार आहे. इथं असत्य चालत नाही. इथं खऱ्याचा विजय, खोट्याचा नाश आहे. मामांनी विचार केला, या तळावर लोक येतात, खातात पितात, उड्या मारतात. भंडारा चालू केला, भूतबाधा खांबरवला. आज सुद्धा भूत काढायची कामं मामा करतात. तो भूतबाधा खांब कारवला माहिती आहे का मामा? त्या काळात भूत भरपूर असायची. माणूस मेला की त्याचा कुठला विधी होत नसायचा. अतृप्त आत मारायचा. तो माणसात प्रविष्ट झाला की भूत लागलं म्हणायचं त्याला. आणि ती भूतं काढायची मामा कामं करत होती. का करत होती माहिती आहे का? त्या काळामध्ये भरपूर भूतं होती म्हणून मामा भूतं काढत होतं. आता पहिल्यासारखी भूतं राहिली नाही ती, कारण माणसंच भूतासारखी वागायला लागली. व दुसरं काय आहे तेव्हा? माणसं भूतासारखी, माणसासारखा माणूस वागणच आता. त्यामुळे ती भूतं सुद्धा बिहून निघून गेले. ती नाही राहिली भूतं. त्या काळात भूतं काढायची कामं मामाने केली. भूतबाधा खांबरवला, भंडारा चालू केला. विचार केला, या माझ्या तळावाशी लोक येत आहेत, खातात पितात, उड्या मारतात, निघून जातात. यांच्या उद्धाराकरता काहीतरी केलं पाहिजे. उद्धारासाठी करायचं काय? म्हणून मामाने विचार केला आणि विचार करून एक केलं, पुण्याचं साधन, मोक्षाचे साधन. मोक्षाचं साधन म्हणजे मामाने विचार केला मुकी जनावरं करायची. बरं, मुकी जनावरं करत असताना बाळूमामाने मेंढरं केली. ही सगळ्याला माहिती आहे. आज तुमच्या डोंबाळवाडीमध्ये या सूळ वस्तीवरती मामाची पालखी आली, बरोबर मामा? मेंढरं आली, बरोबर? आज मामाने मेंढरं का केली असतील याचा प्रश्न कोणाला पडला का? बरं, 4 पायचे एक जनावर आहे का लय जनावर आहेत? बोला. तुम्ही नाराज नाही ना कुणी माझ्यावर? मग चेहरा का बरं असं केलं आहे तुम्ही मामा? अहो काय कधी असं चेहरे केलं तर असं वाटतं किंवा कवर बी कीर्तन करत राहू, अजून तासभर करावं असं वाटतंय. काय कणी इतकं भारी चेहरे केलं ते, आणि काय कणी असं चेहरे केलं तर असं वाटतं फेटा काढावा आणि त्याच्यात मांडीवर जाऊन झोपावं. आमची बी लय जागृत झाली आहे. मोकळं बसा, चेहरं चांगलं ठेवा, तुमच्या चेहऱ्यावर कीर्तन आहे. मोकळं बसायचं गाड्या फक्त. पुढं बघा, मी काय विचारत होतो? नाही काय सांगत होतो मामा आता मी? कीर्तन. हां, आल तू कुठं? डोंबाळवाडीत आलता. कुठं आलताच म्हणा? हा, 4 पायचे एक जनावर आहे का लय जनावर आहेत? बोला बोला मामा. लय आहेत का एकच आहे? लय. बरं, त्यातली बी मेंढरं का मामाने केली असतील? आणि 4 पायचं सगळं प्राणी आडवायत का नाही? बोला, सगळं आडवायत का नाही? 2 पायचं बी कोंबडी बदक मामा सगळं आडवायतं. जगातलं सगळंच प्राणी आडवायतं. जगात फक्त एकच प्राणी उभा, त्याचं नाव जगात एकच प्राणी उभा आहे, त्याचं नाव आहे माणूस. मामा, तो वर बसलेला देव विचार करतोय का माणूस उभा असून एवढा आडवा वागतो या? मग आडवा असताना कसा वागला असा देवाला प्रश्न पडला. एवढी विचित्र माणसं वागायला लागली. बरं, त्यात बी आडव्या मेंढीचा स्वीकार केला. कारण या मामाने मेंढरं का केली त्याचं कारण आहे. मेंढी माऊली नम्रतेचं प्रतीक आहे. कधी बघा, बाळूमामाची मेंढी नेहमी खाली मान करून चालते मामा, ताट मान करून चालत नाही माणसागत. ती नम्र राही शिकवते. आणि आलाय बाळूमामाच्या दारात, ही मामाची 4 नंबर पालखी एवढं शिकवते, बाबा नम्रतेने जगा. एवढं शिकवू नाही मामाची, एवढं घरी घेऊन जा. नेहमी नम्रतेने जगा. ऐका रे बाबा, नीतिमतेने जगा, प्रामाणिकपणाने जगा, इमानदारीने जगा. कोणाला फसवून जगू नका, कोणाला लुबाडून जगू नका, गोरगरिबाच्या माना मुरगळून जगू नका, कोण्या गरीबाचं पैसे बुडवू नका. त्याच्या दारात बैल होऊन राबावं लागल, जसं कराल तसं भराल. हा नियतीचा फेराय, कुणाला फिरल सांगता येत नाही, म्हणून झुकून चाला हे शिकवण्यासाठी मेन रखली. आणि चालत जा. माझं एवढं सांग नाही, पाहुणे मंडळी नीट ऐका. तुम्ही समाजातून, पैर पाहुण्यातून, गावातून चालताना हात जोडून चालत जा. मामा, छाती काढून कुणाचं चांगलं झालं नाही, रावणाचं शेवट गेलं नाही, सांगा ती कवडी गेली नाही. 7 कोटी सोन्याची घर होती रावणाची, 7 कोटी. एका घराला 3 चौकटी, आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. त्याच्या कवडी सोबत घेऊन गेला नाही. कुठं घेऊन बसला? आपला पत्रा. अहो झुकून चाला. हे शिकवण्यासाठी मेंढर क्लीन सांगितलं, मेंढ्या राखायचा. आणि सुरुवातीला सांगितलं, ज्याला बाळूमामाची ताकद ऐकायची तिने ऐका. बाळूमामाने चांदीचा कमरेचा करदोडा मोडला आणि पाणीवरून जाऊन 5 मेंढर आणली होती. बाळूमामाची ताकद ऐकायची त्याने ऐका. ज्या बाळूमामाने सुरुवातीला 5 मेंढर केली, त्या बाळूमामाची जगात 50,000 मेंढर फिरतात. ही ताकद आहे मामाची, ताकद आहे मामा. अहो आपल्या घरी 4-5 जनावर असतात, त्यासाठी आपल्या घरादाराची पळापळी.
अख्ख्या घरादाराची 5च असते त्याच्यावर नसतं बी तरी आपलं घरदार पळतं या. आज एवढी मामाची 50-60 हजार जनावरं, याला कोणी वाली नाही, याला कोणी मालक नाही. उघड्यावरचा संसार या बाळू धनगराचा, ते भगवंत कसा हाकत असेल विचार करा. ही ताकद आहे मामाची. बकरे किलीन सांगितलं ऐका, जोपर्यंत तुम्हाला माझी सेवा करणं होते तोपर्यंत करा. ऐका रे बाबा, जोपर्यंत तुम्हाला माझी बकरी राखणं होते तोपर्यंत राखा. आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही, सोडा आणून आदमापूरच्या डोंगरावर तिथल्या दगडाने जर नाही मेंढ्या राखलं तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. हा शब्द मामाचा आहे. म्हणजे मामाने सांगितले तुम्हाला होत असेल तर करा. करा असं कुणाला बंधन नाही. बकरी केली सांगितलं मेंढ्या राखायचा. बघत्या डोंगराव गेली, नाचू लागली, गाऊ लागले, उड्या मारू लागली आणि राखत जा. आज तुमच्या गावात बाळू मामाची बकरी आलीत, माझी सगळ्यांना विनंती या, आपापली लहान लेकरं बकऱ्याकडे लावा, आपापल्या शेतात बकरी चरू द्या. कारण या ऐका, मामाची मेंढरं राखलेला माणूस कधी वाया जात नाही. वाक्या खाली अंडरलाईन करा. इतिहास आहे महाराष्ट्राचा. पाठीमागं परवा दिवशी ते इथं त्या 14 नंबर पालिकेवर कीर्तन केलं. निरावागजला देवकाती पाहुण्याच्या शेतात बकरी होती तेव्हा. मामा तिथं PSI IPI झालेले किती लोक, काय काय त्या पदव्या महाराज, इथपर्यंत लोक गेली फक्त मामाची सेवा करून. पोलीस झाली, हां भरती झाली, सगळी पोरं ते बहुतेक इथले कोलवाडकर अकॅडमीची पोरं आली होती त्या दिवशी. मामा त्यातले कितीतरी पोरं मामाची सेवा करून बकरी राखून कुठल्या पदावरती जाऊन बसली. ही मामाची ताकद आहे. एक सांगतो, मामाची बकरी राखलेला माणूस वाया जात नाही. बकरी राखा. हे नदी वाहते तोपर्यंत स्नान करून मोकळं व्हा. तुम्हाला चाल कुठं आहे नदी आमच्या डोंबाळवाडीला, ही 4 नंबर पालखी आली. ही पुण्याची नदी वाहते. कसली पुण्याची नदी. यामध्ये स्नान करून पवित्र व्हा, म्हणजे सेवा करून जीवनाचा उद्धार करून घ्या. राखा बकरी. मामाची बकरी राखलेला माणूस वाया जात नाही. या 4 नंबर पालखीपासून माझं निघला विषय म्हणून सांगतो मामा. मी आज महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतो. या माझी सुरुवातच या 4 नंबर पालखीपासून आहे. म्हणून मी नाही म्हणलो नाही, ध्यानात ठेवा. ते डोंबाळे पाहुण्यांची पण फार इच्छा होती आणि त्यांनी ते 2 माणसं मध्ये घातली बघा, ते रुपनर पाहुणे. ते त्यामुळे माझी मजबुरी झाली, मला यावंच लागलं. ते लय संबंधाची माणसं आहेत, आपल्यासाठी आली धावून. प्रत्येक वर्षी माझा बाळूमामाचा यात्रा भंडारा कार्यक्रम असतो घरी. फार मोठा यात्रा भंडारा असतो. या DJ मिरवणूक, JCBने भंडारा उधळण, कीर्तन, वाव्या, भजन, लय मोठा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमाला डोंबाळे पाहुणे सगळे करू लागायला ते मामा. त्यांचा उपकार होता माझ्यावर, म्हणून मी इथपर्यंत आलो ना, तर मी आलो नसतो. काय गरज आहे आपल्याला एवढी पळापळी करायची. पण माणसं जपणं महत्त्वाचं आहे. पैसा हा सर्वस्व नसतो, माणूस की महत्वाची. ह्यांच्या सगळ्याच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो. ह्या 4 नंबर पालखीवरती मामा मी सेवा केली. लबाड बोलत नाही, मामाच्या दारात सांगतो. जेव्हा कीर्तन करायचो काळे पाहुणे, महिन्यातून माझी 10 कीर्तन असायची, रेकॉर्ड असायचं 10 कीर्तन. जेव्हापासून मामाची बकरी राखली, आणि अजून सुद्धा वेळ मिळाला असं मी वर्षातून एकदा बकरी राखाय जातो. जेव्हापासून मामाची बकरी राखली, जेव्हापासून मामांचा ग्रंथ हातात आहे, जेव्हापासून मामाची घरामध्ये तन मन धनाने सेवा करतो, जाहीर सांगतो या नारदाच्या गादीवर एकही दिवस घरी नाही. कृपा संत बाळू मामाचे दिला मामाने. अहो लय देतात मामा. बहुतेक हा मार्च महिना चालू आहे बरोबर. मार्च महिन्यामध्ये 42 कीर्तन दिल्यात मामाने. अजून काय पाहिजे. हा सरता सरना काय पाहिजे मामा. अहो लय देतो तो भगवंत, फक्त तुम्ही त्याला द्या, त्याला समर्पण करा, बकरी राखा, सेवा करा. आणि मामाने सांगितलंय ऐका, तुमच्या गावात माझी बकरी आली, तुमच्या रानात माझी बकरी सरली, म्हणजे वाटतंय तुम्हाला होतंय पिकाचं नुकसान. पण ऐका, मामाचं सांगणं या, तुमच्या रानात बकरी चरल्या वाटतंय पिकाचं नुकसान होतंय, त्याने ऐका रे बाबा. मामाचा शब्द या ऐका. डोंबाळवाडीकर, ज्याच्या कुणाच्या रानामध्ये माझे मेंढ्या चरतील, ज्याच्या कुणाच्या शेतात माझ्या मेंढ्या चरतील, वाटत असेल होतंय पिकाचं नुकसान, पिकाशी नासाडी, पण ऐका, अरे ज्याच्या कुणाच्या शेतामध्ये माझ्या मेंढ्या चरतील आणि ज्याच्या कुणाच्या शेताला माझ्या मेंढ्याचं पाय लागतील ना, अरे त्याला डबल करून द्यायची ताकद या बाळू धनगरामध्ये. या बाळू धनगरामध्ये. म्हणून आपल्या रानामध्ये बाळू मामाची बकरी नाही ना मामा. तुमचा 10 सारा असेल ना, त्यातला 1 सारा कोपरा द्या मामाच्या बकऱ्याला. नाही मामा कधी कमी पडू देणार. भगवंत चालून तुमच्या गावात आला, रानाचं सोनं करून घ्या. आपल्या रानामध्ये मामाची बकरी चरू द्या. मामाने मेंढ्या केलं, भक्ताला सांगितलं मेंढ्या राखायचा. भक्त डोंगराव गेले, नाचू लागले, गाव लागले, उड्या मारत म्हणायचे आम्ही भाग्यवान आहे, आम्हाला मामाची बकरी राखाय मिळाली. हातात काठी दिली, कपाळाला भंडारा लावला आणि भक्त डोंगराव जाऊन नाचायला लागले. भंडारा कपाळी, हाती घोंगड न काठी, भंडारा कपाळी, हाती घोंगड न काठी. राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी. भाग्यानी जन्म मला माणसाचा मिळाला, रेशीम धागा मामाशी जुळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला. राखतो माझ्या पाठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळू मामा. भक्त नाचायचे, गायचे उड्या मारत म्हणायचे भाग्याने जन्म मला माणसाचा मिळाला,
रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला त्याच नाम गोडवटी सदर तू माझ्या पाठी त्याच नाम गोडवटी हे सदर तू माझ्या पाठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी भक्त नाचायचा गायचा उड्या मारायचा असं करत करत मामांच्या मेंढ्या वाढायला लागल्या रोज भक्त मेंढर राखायचे आणि मेंढर राखून तळावायचे एक दिवशी झाला असं भक्तांनी अख्खा दिवस मेंढ्या राखल्या आणि तळावर आली म्हणजे आपलं 9 वाजत गेल त्या उर काय लावलं म्हणून लवकर आल्या नसताना ठेवा त्यामुळे आणलंय लवकर हा तळावाल्या मामा बाजव बसले होते भक्त म्हणले मामा सामान्य नाही तुम्ही चालता नाही नेराला चालवताय बोलता नाही नेराला बोलवताय निपुत्रिकाला संतान देता मिलल जिवंत करता मामा तुडुंब भरलेली नदी तुम्ही दुभंगावताय इकडचं पाणी इकडं उभा करता इकडचं पाणी इकडं उभा करता मधून खडखडीत वाट निर्माण करता अलीकडच्या मेंढ्या पलीकडे नेता मामा लय मोठी ताकद आहे तुमच्या आम्हाला तुमची सेवा करू द्या मामा म्हणले येड्या हो अरे माझी काय सेवा करताय मी ज्या देवाची करतो त्याची करा बाळू मामा कुठल्या देवाची सेवा करत होते तुला कशाला बोलिवलाय म्हणा झुप्पीपस नजी विचारतोय आम्हाला कुठल्या रे पराहो पांडुरंगाची मामाने सांगितलं जा आणि बघ तळा जाऊन कुठल्या देवाचा फोटो आहे भक्त धावत गेला पुण्यापासून गाडी म्हणे मामा मुळे महाराजांचा फोटो आहे आपालशिदाचा आहे विठ्ठल देवाचा आहे काशीलिंगाचा आहे महालिंगरायाचा आहे कारंड्या मायाका देवीचा आहे मरगोबाईचा आहे सगळ्या देवाचा फोटो मोठा कोणता आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचा मग विचार काय करताय आली या संसारा उठावी ग करा शरण जाऊ उदारा पांडुरंगा मामाने सांगितलं जसं मी त्या पांडुरंगाला शरण जाऊन जीवनाचा उद्धार केला तसं तुम्ही जा पण मामा त्या देवाकडे जाणं सोपं नाही हरिप्राप्ती शुपाय धरावे तुमच्या दारात यावं लागल तुमचं दास व्हावं लागल तुमचं चाकर व्हावं लागल आणि मग देवाकडे जावं लागल आणि तुमचं दास झाल्या मामा तुम्ही आमच्यावरती कृपा करता पण तुमची कृपा सामान्य नाही अवाक जो कृपा करतं मामा स्वार्थ या पण तुमच्या तळाव आलो तुमची सेवा केली तुमचं चाकर झालो की तुम्ही आमच्यावरती निस्वार्थ भावनेने कृपा करता कुणाप्रमाणे तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 हे कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित अवतार तुम्हा धराया कर अवतार तुम्हा धराया कर महाराज बाळू मामा जग कृपा करतय स्वार्थी तुम्ही निस्वार्थ भावनेने कृपा करता आई बापाप्रमाणे तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो का हो तुकाराम महाराज का बाळू मामाच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही मामा आले अवतार तुम्हा धराया करणं उद्धाराया जन जड जीवा सामान्य जड जीवांचा उद्धार केला म्हणजे केलं काय मामाने देवापाशी पोहोचवलं मामाने सगळ्यात सोपा मार्ग आम्हाला करून दिला त्याचं नाव आहे नामा प्रति साधन नाही जेतू करुष्य अनेक काही मामा तुम्ही सांगता देवाचं नाव घेतल्यावर जीवनाचा उद्धार होतो देहाचं सार्थक होतं वैकुंठाची वाट मोकळी होते सगळं आम्हाला कळलं बाळू मामा हे बघा जास्त काय सांगू नका 9 वाजून गेल्या माणसं तोंडाकडे बघायला लागले ती 8 तास घ्या यरवाळीवर आपल्याला लांबवू नका तुम्ही म्हणता देवाचं नाव घेतल्या उद्धार होतोय सार्थक होतंय वैकुंठाची वाट मोकळी होते बाळू मामा इथं आलेल्या प्रत्येक भक्ताला तुम्ही जास्त काय सांगू नका साधं सांगा सरळ सांगा सोपं सांगा जसं तुम्ही देवाचं नाव घेऊन जीवनाचा उद्धार केला तसं आम्ही सगळ्यांनी तुमच्या तळावर आलो मरायच्या आधी देवाचं नाव घ्यायचं कसं